विरोधकांकडून आपण पाहिलेले वारंवार या आंदोलनासंदर्भात काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या संबंधित चर्चेची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांकडून मात्र मागणी होत नाहीये, चर्चा केली जात नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय विरोधकांनी मोठा गोंधळ घातलेला आहे। आता ही दृश्य तुम्ही पाहतायत ती संसद भवनाच्या परिसरातली आहे। जर आंदोलनकर्ते आले तर कशा पद्धतीने त्यांना थांबवलं जाईल यासाठी ही जोरदार तयारी प्रशासनाकडून केली जाते। संसदेच्या दारावर सीजेपीचा मोर्चा दाखल झालेला आहे आणि आंदोलनकर्त्यांना थांबवण्यासाठी प्रशासनाची आतली कारवाई नेमकी काय आहे हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। बंदूक घेऊन उभे असलेले हे सर्व सैनिक आपल्याला इथे बघायला मिळतायत, कमांडर्स इकडे बघायला मिळतायत। दुसऱ्या बाजूला पाण्याचे फवारे मारण्यासाठी अग्निशामक दलाला सुद्धा पाचारण करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने सीजेपीचा आवाज आणि तरुणांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका एका बाजूला वारंवार होत असताना ही दृश्य मात्र काही वेगळंच सांगून जात आहेत। अशा पद्धतीने जर तरुणांचा आवाज ऐकून घेतला नाही तर वारंवार अशा पद्धतीची आंदोलनं उभी राहतील आणि सरकारने उत्तर दिलं नाही तर याचे परिणाम सरकारलाही आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच भोगावे लागतील, हेही वारंवार आंदोलकांकडून सांगितलं जात आहे। आपण पाहतोय संसदेच्या दारावरची सगळी दृश्य तुम्ही पाहताय। संसदेच्या दारावर कशा पद्धतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आंदोलकांना थांबवण्यासाठी। ही दोन दृश्य तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत। एका बाजूला अग्निशामक दलाचे जवान पाण्याचे फवारे मारण्यासाठी आंदोलकांना थांबवण्यासाठी जागच्या जागी तिथे उभे आहेत। पाण्याच्या फवाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलकांना तिथे थांबवण्यात येईल। दुसऱ्या बाजूला बंदूक घेऊन तैनात असलेले कमांडर्स आपल्याला दिसतायत। ते कमांडर सुद्धा हल्ला करणार माहिती नाही, पण नक्कीच घाबरवण्याचा प्रयत्न इथे होऊ शकतो। संसदेच्या दारावरची संपूर्ण तयारी तुम्हाला या दोन दृश्यांच्या माध्यमातून दिसते।